नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. अमेरिकेच्या महासत्तेच्या सर्वात प्रमुख पदावर कोण बसणार हे सगळ्या जगाला पडलेलं सध्याचं कोड आहे. ताजी घडामोड असं सांगतीये की ही निवडणूक वादात अडकली आहे. ट्रम्प आणि बायडेन दोघंही निवडणूक मतमोजणीच्या विरोधात त्यांच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची भाषा बोलू लागले आहेत. आपल्याकडे असं घडलं असतं तर जो कोणी असा दावा करतो तो स्वतःचा पराभव मान्य करतो अशा प्रकारची चर्चा सुरू झाली असती आणि स्वाभाविकपणे तशाच प्रकारची चर्चा अमेरिकेबाबतीतही होऊ शकते. पण तिथे राष्ट्राध्यक्ष पदाचे दोन्ही उमेदवार न्यायालयात जाऊन निकाल कन्फर्म करण्याच्या अर्थात निकाल निश्चितीच्यासाठी प्रयत्नशील आहेत. ज्या पद्धतीनं अमेरिकेत मतदान झालं त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घ्यायला हवी. आजवरच्या इतिहासात अमेरिकेत कधीच झालं नव्हतं इतकं टपाली मतदान यावेळेला झालं. कोरोनाच्या काळात संसर्ग टाळण्याच्यासाठी अमेरिकन माणसांनी बाहेर पडून प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान टाळलं असा एक तर्क त्यामागे आहे. तर दुसऱ्या बाजूला मतदान प्रक्रियेत हिंसाचाराची भीती अनेकांना होती म्हणून सुद्धा अनेकांनी टपाली मतदानाचा मार्ग स्वीकारला. आता हे टपाली मतदानच निवडणूक निकालावर विविध प्रकारे परिणाम करते. एकतर टपाली मतदानापैकी कुठलं टपाल आणि त्यातलं मत ग्राह्य मानायचं हा प्रत्येक राज्यनिहाय वेगळा निकाल घेतला जाण्याची शक्यता आहे. वाद इथे जन्माला आलाय आणि या वादाची पुढची परिणिती ही निकाल लांबण्यावर झाली आहे. सर्वसाधारणपणे आजच्या रात्रीपर्यंत ट्रम्प की बायडेन या प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित असताना निकाल सुमारे 24 तास पुढे गेलेला आहे. अमेरिकेत सत्तेवर कोण येतो याचा थेट परिणाम हा जगाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समीकरणांवर कायम होत असतो. ट्रम्प आले तर चीनचं काय होणार, बायडेन आले तर रशियाचं काय होणार, किम जोंग उन याच्याशी कोण किती प्रेमानं वागणार, कोण त्याचे कान पकडणार आणि या सगळ्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय असणार हे अत्यंत स्वाभाविक जन्माला आलेले प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आज चर्चा ही थोडीशी जे घडतंय त्यापेक्षा जे घडू शकतं त्याचे दूरगामी परिणाम काय या कलानं करणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या लक्षवेधीचा आपला विषय आहे अमेरिकेचा निकाल कुणाच्या पथ्यावर. आपण चर्चेची सुरुवात अनंत गाडगीळ यांच्यापासून करतोय. आपल्या सोबत अनंत गाडगीळ, विकास वाळुंजकर, निवृत्त लष्करी अधिकारी राहिलेले लेफ्टनंट अभय पटवर्धन आणि ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक असं मान्यवरांचं पॅनल असणार आहे. मात्र तपशिलात सुरुवातीलाच सांगायला हवं की अनंत गाडगीळ यांना काही मर्यादित वेळ आपल्याशी चर्चेसाठी उपलब्ध असल्यानं सुरुवातीची चर्चा आपण अनंत गाडगीळ यांच्याशी करतोय. अनंतरावांचा परिचय आत्ताच्या घडीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार असा आहेच, पण त्याचबरोबर अमेरिकन सरकारच्या मदतीनं अमेरिकेची निवडणूक पाहिलेलं, न्याहाळलेलं आणि त्यावर अभ्यास केलेलं व्यक्तिमत्व म्हणूनही अनंतरावांचा आपल्याला नवा परिचय सांगायला हवा. आणि म्हणूनच अधिकारवाणीनं अनंतराव गाडगीळांना आपण या चर्चेत सहभागी करून घेतोय. अनंतराव, तुमचं स्वागत. काही दिवसांपूर्वी तुम्ही एक लेख लिहिला होता की संघर्ष अतिशय अटीतटीचा होणार. खरं तर त्यावेळेला अशी कोणालाच शक्यता वाटत नव्हती. भारतात अर्थातच एका विशिष्ट राजकीय भूमिकेच्या अंतर्गत अ जिंकेल असं म्हणणारी लोक होती, ब जिंकेल असं म्हणणारी काही लोक होती. तुम्हाला हे कसं काय वाटलं की अटीतटीचा सामना होईल आणि प्रत्यक्षात तसाच सामना अटीतटीचा दिसायला लागलाय? अनंतराव गाडगीळ उत्तर देतील. 2016ची निवडणूक अमेरिकन सरकारच्या आमंत्रणाद्वारे मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवली होती अनेक महिने राहून. आता जर तुम्ही बघायला गेलात तर ट्रम्प यांना करोना झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये असताना ते मोटरमधनं त्यांनी फेरफटका मारून आपल्या समर्थकांच्या भेटी घेतल्या. शेवटपर्यंत त्यांचा करोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय की नाही हे वैद्यकीय प्रमुख व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने जाहीर केलं नाही. आणि असं असताना हॉस्पिटलमधनं बाहेर आल्यावर ज्या पद्धतीने जोरात ट्रम्प यांनी आघाडी उघडली
तेव्हाच पहिलं इंडिकेशन मिळालं की ट्रम्प अडचणीत आहे. आणि म्हणून शेवटच्या 8-10 दिवसात हॉस्पिटलमधनं बाहेर पडले. ट्रम्पनी नाही म्हटलं तरी वातावरणात थोडासा फरक केला, हे मान्य करावं लागेल. दुसरं असं आहे की त्यांनी हे ओळखून आरडाओरडा आधीच सुरू केला की पोस्टल मतदान जे यावेळेला खूप झालंय, तुम्ही म्हणलात तसं दोन्ही कारणांनी, तर त्याच्यामध्ये गडबड होईल. कारण त्यांना संशय असा आहे की अमेरिकेत पोस्टाने होणाऱ्या मतदानाचे जे सगळे हँडल करणारे कर्मचारी आहेत ते डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक आहेत. हा ट्रम्प यांचा. आणि मी महाराष्ट्र टाइम्सच्या लेखात लिहिलं होतं की ही निवडणूक आता सुप्रीम कोर्टात जाणार. मी जसं जसं लिहिलं तसं तसं घडत गेलेलं आहे. अगदी म्हणजे अनंतराव तुमचं नाव बदलून संजय गाडगीळ केलं तरी हरकत नाही. तशी युद्धभूमीवरची दिव्य दृष्टी तुम्हाला प्राप्त झाली की काय असा प्रश्न पडावा. तुम्ही लक्षात घ्या की एमी बॅरियट यांना सर्वोच्च न्यायमूर्ती नेमण्याचा त्यांनी घाई जी केली, 3 नोव्हेंबरच्या कोणत्याही परिस्थितीत त्यांना नेमायचं. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जर ही केस गेली तर यापैकी आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नेमणूक वेगळ्या पद्धतीने होते. अगदी तिथे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष रेकमेंड करतो आणि सेनेट कन्फर्म करतो. आता सुप्रीम कोर्टात साधारणतः ट्रम्प यांची मेजॉरिटी आहे. खरंय. म्हणजे उद्या जरी ट्रम्प हारले असं धरून चाला तरी सुप्रीम कोर्टात सांगता येत नाही. कारण पूर्वी बुश यांच्या काळात असंच झालं होतं की बुश हारले पण कोर्टाने बुश यांच्या बाजूने निकाल दिल्याने ते राष्ट्राध्यक्ष झाले. एक पटकन तपशील जोडतो. ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 3 न्यायमूर्ती नेमलेले आहेत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची रचना अशी आहे की तिथं नेमलेला व्यक्ती हा हयात तिथे असतो. पण आत्ताच्या घडीला तिथे 6 आणि 3 अशा प्रकारचं पक्षीय बलाबल जर मोजलं तर असू शकतं. या स्थितीमध्ये ट्रम्प आणि बायडेन दोघंही म्हणतात की होय आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, तिथेच आता आम्ही आमचे निकाल निश्चिती करून घेणार आहोत. ही निवडणूक खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयात जर गेली तर ती सर्वोच्च न्यायालयात कोणाच्या बाजूनं कल देईल, अर्थात हा न्यायव्यवस्थेवरचा प्रश्न वाटेल कोणाला, पण एक चर्चेतला भाग म्हणून हा प्रश्न विचारायला हवा. नाही, साधारणतः अमेरिकेत आता असं फिलिंग आहे की जर ही केस सुप्रीम कोर्टात ट्रम्प यांच्या बाजूने निकाल राहील असा साधारणतः अंदाज आहे. ज्या पद्धतीने ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात एमी बॅरेटच्या संबंधात पावलं टाकली त्यावरनं हे क्लिअर होत आहे. आणि गेल्या वेळेला झालं तसंच होणार आहे की पॉप्युलर वोट मध्ये 2 पद्धतीची वोट्स असतात. तर पॉप्युलर वोट मध्ये हिलरी क्लिंटन जिंकल्या होत्या पण इलेक्टोरियल वोट डेलिगेट वोट मध्ये त्या हारल्या. तसंच आता होण्याची शक्यता ही लोक एकंदर अंदाज बांधतायत. पण कदाचित आता जी 3-4 मेन राज्य राहिलेली आहेत तिथे कसं मतदान होतं आणि त्यानंतरचं पोस्टल मतदान यावर निवडणुकीचा कौल आहे. पण ते उद्यापर्यंत आता लांबलंय. अगदी एक आणखीन तपशील या निमित्तानं आपण प्रेक्षकांना देऊयात. भारतामध्ये ज्या पद्धतीनं मतदानाची प्रक्रिया समजून घेणं, अंमलात आणणं आणि निष्कर्ष काढणं या 3ही टप्प्यांवर अमेरिकेच्या तुलनेमध्ये खूप सोपी आहे. भारतात मतदान झालं, मतदान मोजलं, निकाल समोर आला. अमेरिकेत असं इतक्या सहज होत नाही. अमेरिकेमध्ये तुम्ही केलेल्या मतदानाच्या अनुषंगानं मतदान जरी मोजलं गेलं तरी ज्या राज्यामध्ये ज्या माणसाला सर्वाधिक मतं मिळतात त्या मतांच्या आधारे त्या राज्यांची सगळी जागांची टक्केवारी ही संबंधिताच्या खात्यात जाते. अनंतराव, या तर्काच्या आधारे आत्ताच्या घडीला राज्य मतं अशा प्रकारचा खेळ अमेरिकेमध्ये चाललेला आहे. समजा पारडं अचानक फिरलं तर ट्रम्प पुढे जाऊ शकतील, तर अशी कोणती राज्य आहेत जी आता निर्णायक आहेत? नाही, आता पेन्सिल्व्हेनिया एक आहे. टेक्सास वोटिंग खूप ट्रम्पच्या बाजूनी झालेलं आहे. आणखी एका राज्यामध्ये मला वाटतं अरिझोना 24 वर्षानंतर बायडन डेमोक्रॅटला मतदान झालेलं आहे. 24 वर्षात कधी झालं नव्हतं. पेन्सिल्व्हेनिया, मिशिगनचा निकाल आलेला आहे. ही अशीच अजून 5-6 राज्य बाकी आहेत. त्याचा निकाल काय येतो त्याच्यावर निवडणूक फिरण्याची शक्यता आहे. अगदी गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही अमेरिकेतल्या विविध घटनांवर पण नजर ठेवून होतात. टप्प्याटप्प्याने तुम्हाला तिथे ट्रम्प विरोधी वातावरण वाढत असताना दिसलं. मला एक थेट प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की हे वातावरण वाढत होतं की वाढवलं जात होतं? 2-3 पुस्तकं आता अमेरिकेतल्या प्रसिद्ध लेखकांनी लिहिले आहेत. सध्या मी एक त्यांचं वाचतोय, केविनचं.
त्या सगळ्यांनी म्हटलंय की अमेरिकेतली मीडिया ही ट्रम्प यांच्या अतिशय विरुद्ध गेलेली होती. आणि दुसरं, ट्रम्प यांनी काय केलं असेल तर आपल्याकडे जसं काही राजकीय पक्ष हिंदू मुसलमान रंग देतात निवडणुकीच्या तोंडावर, तसं त्यांनी गोरे गौरवर्णीय विरुद्ध कृष्णवर्णीय आफ्रो अमेरिकन म्हणजे दोन पोलिसांतर्फे दोन काळ्या लोकांच्या ज्या हत्या झाल्या त्यानंतर ट्रम्प यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे गोरे विरुद्ध काळे म्हणजे खरा शब्द आता आफ्रो अमेरिकन वापरावा लागतो, पण हे वातावरण तिथे खूप वाढलं. दुसरं म्हणजे ट्रम्प यांची सारखी जी भूमिका आहे की बाहेरच्या देशातले लोक येऊन तुमच्या नोकऱ्या घेत आहेत, हे कुठेतरी मध्यम वर्गाच्या असुशिक्षित तरुणांच्या मनात भिमलेलं आहे. आणि त्यामुळे किती ट्रम्प आवडले नाहीत तरी हा मेजर क्लास आणि वयस्कर गोरे, मी माझ्या लेखात लिहिलंय बघा, वयस्कर गोरे असुशिक्षित तरुण वर्ग आणि ज्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत असं ज्यांना वाटतं, हा वर्ग सगळा पूर्वी डेमोक्रॅटकडे काही प्रमाणात असायचा तो ट्रम्पकडे या केवळ एका यांनी वळलेला आहे. थोडक्यात तिथेही स्वाभिमानाची लढाई आहे, कारण ट्रम्प वारंवार अमेरिकेच्याच अनुषंगानं ही भूमिका मांडताना दिसले की आपल्याला अमेरिकेला जगात सर्वोत्तम बनवायचंय, मला अमेरिकन माणसाचं हित साध्य करायचंय, अमेरिकेच्या नोकऱ्या टिकवायच्या आहेत. आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये वारंवार शरणार्थ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्या. अमेरिकेच्या सीमेवर उंच आणि लांब पोलादी भिंत बांधण्याच्यासाठी लक्षावधी नव्हे अब्जावधी डॉलर्सची तरतूद केली. आणि एकूणच काय तर आपला वंश हा इतरांपेक्षा सर्वोच्च आहे हे दाखवायला कधी ट्रम्प लाजले नाहीत. त्याचा परिणाम हा अमेरिकेतल्या मतांच्या ध्रुवीकरणावर झाला. अनंतराव. हो, 100% तसं झालेलंच आहे आणि त्यांनी ते सिस्टमॅटिकली केलंय असं माझं मत आहे. योजनापूर्वक त्यांनी केलेलं आहे. म्हणजे या ज्या दोन दंगली झाल्या त्याला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला, सारखं मेक्सिकन लोकांच्या बाबतीत जी भूमिका घेतली, भारताच्या बाबतीत भारत किंवा H1 ची भूमिका घेतली आणि सगळे आत्ता खरं म्हणजे ज्या मोठाले उद्योगधंदे आहेत किंवा कंपन्या आहेत म्हणजे गुगल असेल किंवा मायक्रोसॉफ्ट अशा ज्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्यांना ही भूमिका पटत नाहीये. कारण त्यांचं म्हणणं असं की भारतासारख्या देशातनं जो टॅलेंट आपल्याकडे येतोय IIT वगैरे सारखा, त्यांना जर तुम्ही बंधन घातलं तर अमेरिका पुढे जाऊच शकणार नाहीये, अशी परिस्थिती आहे. परंतु ट्रम्प ते काय ऐकायला तयार नाहीत, नवीन नियम करतायत. ट्रम्प यांनी सुरुवातीला काय केलं, त्यांना खुश करायला $60,000 पर्यंत पहिलं लिमिट होतं, 40,000 का काहीतरी डॉलरचं. अगदी. नंतर त्यांनी वाढवून 60,000 म्हणजे वर्षाला $60,000 पेक्षा कमी पगार दिला तर H1 विजाला क्वालिफाय करता येणार नाही असा त्यांनी नवीन नियम, असे त्यांनी ते सारखे H1 चे नियम बदलत ठेवले. आणि कुणीकडनं फॉरेन टॅलेंटला अमेरिकेत यायला अडचण होईल अशा तऱ्हेचं त्यांनी, नंतर स्पाऊसला म्हणजे बायको किंवा नवरा असेल तर त्यांनाही नोकरी करायला बंदी घातली अमेरिकेत. आणि या सगळ्याचा तरुण वर्गावर खूप परिणाम झाला. खरंय, अगदी. या निमित्तानं माझी अनंतराव आपल्याला एक छोटी विनंती आहे, आणखीन काही क्षण आपण असेच जोडले रहा. विकास वाळुंजकर यांच्याकडे आपण जातो आहोत. विकास वाळुंजकर हे राजकीय विश्लेषक आहेतच, ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी सुद्धा गेल्या काही अमेरिकन निवडणुका अमेरिकेत जाऊन कव्हर केलेल्या आहेत, त्याचं वार्तांकन केलेलं आहे. आपल्यासोबत विकासराव आहेत. विकासजी, खूप खूप आभार, आपण जोडले गेलेले आहात. अनंत गाडगीळ आपल्या सोबत मर्यादित वेळेसाठी असल्यानं सुरुवातीचे बरेचसे प्रश्न मी त्यांना विचारले, आपल्यापर्यंत येतोय त्यानंतर पुन्हा एक अनंतरावांना प्रश्न विचारेन. विकासराव, एक महत्वाचा मुद्दा इथे सगळा उपस्थित झाला तो असा आहे की ट्रम्प यांची ध्येय धोरणं ही 4 वर्षाच्या कार्यकाळाच्या मध्यावधीपासूनच निवडणुकीच्या दृष्टीनं पावलं टाकताना दिसत होती. पण त्याच्यात अचानक उगवला कोरोना. या कोरोनामुळे ट्रम्प बऱ्यापैकी टीकेचे धनी ठरले, दुसऱ्या बाजूला बदनाम झाले असं म्हणता येईल. पण तरी सुद्धा अमेरिकेतल्या माणसापर्यंत बेरोजगारीचा भत्ता देण्याचा केलेला प्रयत्न हा ट्रम्प यांच्या पथ्यावर पडला असू शकतो का? मला असं वाटतं की आत्ताची जी अमेरिकेची आर्थिक घसरण होती आणि अमेरिकेमध्ये आता जे बाजार आपण बघतो म्हणजे शेअर बाजार आणि दुसरं सोन्याच्या दरामधली वाढ, हे दोन मुद्दे गेल्या विशेषतः महिनाभरात पुढे आले. आणि ही आर्थिक घसरण हा अमेरिकेतल्या
आत्ताच्या निवडणुकीमध्ये कळीचा मुद्दा ठरला. त्याला कारण कोरोना हा त्यातला एक फॅक्टर आहे. मला आणखीन एक दोन मुद्दे या निमित्ताने थोडे रिपीट होऊ शकतील, पण त्याचा दुसरा पैलू मला सांगायचा आहे. अगदी की कोरोनामुळे पोस्टल वोट वाढली हे जसं आपण सांगितलं, तर त्याचा एक परिणाम असा झाला की पोस्टल वोट जी आहे ती जास्त करून डेमोक्रॅटिक पक्षाची झाली असा एक दावा केला जातो. आणि तो जर खरा असेल तर आत्ता जे काही संघर्ष चालू आहे दोन्ही उमेदवारांमध्ये, तर त्यामध्ये बायडन यांचं पारडं थोडंसं जड आहे असं आत्ता म्हणता येईल. नेमकं याचं स्वरूप जे आहे हे आणखी 24 तासामध्ये आपल्याला कळेल. आणि दुसरा जो मुद्दा आत्ता अनंतरावांनी मांडला की ही निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी एक दोन वेळा असं झालं होतं, पण मला असं लक्षात आणून द्यायचं आपल्या सगळ्यांच्या की निवडणुकीमध्ये जे घोटाळे होतात हे काही अमेरिकेला नवीन नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टात जर मुद्दा कुठला गेला तर तो निवडणुकीतील घोटाळ्यांचा मुद्दा जाईल. आणि आत्ता जर आपण तिथली सगळी वर्तमानपत्र वाचली किंवा वेगवेगळे जे लॉबीज काम करतात यांचा मागोवा घेतला तर असं दिसतं की असा ठोस घोटाळा आत्ता दिसत नाही जो मागच्या निवडणुकीमध्ये होता. मी आवर्जून सांगेन बर की रशियाचं वर्चस्व किंवा रशियाच्या मदतीने मागची निवडणूक ही लढवली गेली आणि त्यामध्ये ट्रम्प यांचा वाटा होता असा एक दावा तिथे केला जातो. बर त्या संदर्भातले सगळे चौकशा, त्यावरचे सगळे निष्कर्ष हे अवेटेड आहेत. पण तिथल्या आत्ताच्या निवडणुकीत हाही मुद्दा पुढे आला की आंतरराष्ट्रीय पातळीवर जगातले सगळे देश अमेरिकेच्या या निवडणुकीत दुरान्वयाने का होईना पण इन्व्हॉल्व्ह आहेत. खरंय. त्यामध्ये रशिया आणि चीन या दोन्ही देशांचा मुद्दाम उल्लेख केला जातो. चीनचं तुम्ही म्हणाल तर अगदी त्या चीनच्या संदर्भातल्या चर्चेपर्यंत विकासराव जाऊ आपण. तुम्ही रशियाचा मुद्दा काढलात, फार बरं झालं. एक त्यानिमित्तानं लक्षवेधी असं एक निरीक्षण मांडतो चर्चेत, अनंतरावांकडून त्याचं उत्तर घेतो. अनंतराव, अमेरिकेची माध्यमं ही बायडन जिंकतील असं काल परवापर्यंत म्हणत नव्हती, पण अत्यंत लक्षवेधी पद्धतीनं एक महत्वाचं निरीक्षण रशिया टुडेचं होतं आणि रशिया टुडे म्हणत होती की होय ट्रम्प जिंकणार. याचा काय अर्थ काढायचा? असं आहे की ट्रम्प हे खरे राजकारणी व्यक्तिमत्व नव्हतं, हे बिझनेसमन. अगदी. आणि ट्रम्प यांनी ज्याची चर्चा झाली की त्यांनी मॉस्कोमध्ये ट्रम्प टावर मोठा बांधायचा एक प्रकल्प केला आणि आपल्या पुण्यामध्ये पण ते अनेक वेळेला तिथे नाही, बाकी ठिकाणी भारतात जे आहे ते वेगळे, त्यांनी नावाचे राईट्स घेतलेत. पण रशियात प्रत्यक्ष मुक्काम केला ट्रम्प यांनी, 5-6 वेळा गेले आणि बिझनेस करायचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे रशियन लोकांना की बाबा हा चांगला पैसा आणू शकेल अशा तऱ्हेचं एक तिथे तयार झालं होतं, म्हणून ते त्यांच्या फेवरमध्ये होते. क्लिंटन नवरा बायको म्हणजे विशेषतः बिल क्लिंटन राष्ट्रपती असताना थोडासा रशियाचा राग होता त्यांच्यावर आणि त्यामुळे क्लिंटन बाई निवडून येऊ नयेत आणि ट्रम्प यावेत म्हणून रशियाने खूप हस्तक्षेप केला. अशा चौकशा समित्या अनेक हे त्याच्यामध्ये सिद्ध झाले. सध्या जे मी पुस्तक वाचतोय त्याच्यामध्ये तर चीनवर दिलाय की बिल क्लिंटन यांच्या ओरिजिनल निवडणुकीमध्ये चीननी खूप पैसा घातला. म्हणजे चीननी वेगवेगळ्या पद्धतीने पैसे निवडणुकीला मदत डेमोक्रॅट पक्षाला केले. अमेरिकेमध्ये तुम्ही राजकीय पक्षाला अधिकृतरित्या पैशाची मदत करू शकता, खरंय, ठराविक $पर्यंत. व्यक्ती सुद्धा करू शकते आणि कंपन्याही करू शकतात, पण फॉरेनचे पैसे घेता येत नाहीत. म्हणून चीननी वेगळ्या पद्धतीने ते पैसे जमा केले. आता ट्रम्प हे बोलताना तरी चीनच्या विरुद्ध अग्रेसिव्हली बोलतायत, त्यामुळे त्यांचं आकर्षण झालं होतं. बायडन बोलत नाहीत कारण त्यांच्यावर एक आरोप आहे की त्यांच्या मुलाचे बिझनेस संबंध आहेत चीन बरोबर. अगदी. स्पेशली ते व्हाईस प्रेसिडेंट असताना जपानला गेले, जपाननी आयलंडचा प्रश्न काढला, बायडन गप्प राहिले, त्यामुळे जपानही त्यावेळेला नाराज. पण तरी सुद्धा ओव्हरऑल बघितलं तर एक डेमोक्रॅट ओबामांबरोबर लॉयली राहिलेत. या सगळ्यामुळे फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत बायडनना सुद्धा असं निग्लेक्ट करता येणार नाही. खरंय. आपल्यासोबत अभय पटवर्धन आहेत. अभयराव, असा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपण मोबाईलद्वारे, फोनद्वारे आमच्याशी जोडले गेलेले आहात? हो, येतोय.
अगदी स्वागत आणि या चर्चेच्या बऱ्यापैकी उशिरानं आम्ही आपल्याशी जोडले जातो आहोत. त्याचं कारणही मी यापूर्वी एकदा स्पष्ट केलं. अनंतरावांना कमी वेळ असल्यानं आधीचा वेळ आपण त्यांना दिला. आता आपल्याला मी असं विचारतो, रशिया आणि चीन या जगातल्या महासत्ता अमेरिकेसारख्या महासत्तेच्या निवडणुकीत उतरतात. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या तिथल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडीत त्यांचा हस्तक्षेप असतो. या सगळ्या चर्चा आहेत. या सगळ्या चर्चा कागदावर अद्याप सिद्ध नाही झालेल्या, आरोप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लागत राहिले आहेत. आत्ताच्या घडीला चीन प्रत्यक्षरित्या कुठेतरी दिसतोय का आणि रशिया सुद्धा अप्रत्यक्षरित्या कुठे दिसतीये का? असं आहे की चीनमध्ये दोन मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह असा आहे की शी जिनपिंग यांना ट्रम्प नको आहेत, कारण ते चीनच्या विरुद्ध आहेत. चीनच्या मुसक्या आवळण्याकरता ट्रम्प तयार बसलेले आहेत. दक्षिण चीन समुद्रामध्ये जपानच्या साईडनी, फिलिपिन्सच्या साईडनी, व्हिएतनामच्या साईडनी ट्रम्प ऍक्शन घेतात आहेत. 3 आण्विक जहाजवाहू नौका त्यांनी दक्षिण चीन समुद्रामध्ये टाकलेल्या आहेत. उत्तर चीन समुद्रामध्ये जपानच्या जवळ त्यांनी आपला 7वा आरमारी वेढा तैनात केलेला आहे. ईस्टर्न साईडनी चीनला चेपण्याकरता तयार झालेले आहेत. वेस्टर्न साईडनी चीनला धोका देण्याकरता ते भारताला मदत करतात आहेत. बरोबर. तर या पार्श्वभूमीवर जर असं आपण पाहिलं तर बायडनचे जे काही उद्गार या आधी होते की ट्रम्पनी नाटोला खच्ची केलेला आहे. त्यांनी सांगितलं की जर्मनीला आम्ही नाटोची मदत देणार नाही. नाटो जर मदत देत असेल तर जर्मनीने त्याचं पेमेंट केलं पाहिजे. अमेरिका जर मदत देत असेल तर पेमेंट केलं पाहिजे. जपानने त्यांनी तेच सांगितलं. दक्षिण कोरियालाही त्यांनी तेच सांगितलं. त्यामुळे जे मिल्की अलायन्सेस होते ते ट्रम्प यांनी कमकुवत केले. पण ते बायडन यांना मंजूर नाही आहेत. त्यामुळे बायडन हे चीनच्या विरोधामध्ये लष्करी अलायन्सेस किंवा लष्करी गठबंधन परत एकदा सुरू करतील अशी चीनला भीती वाटते आहे. म्हणजे थोडक्यात एक असा अर्थ याचा निघतो की बायडन येवो या ट्रम्प येवो, चीनसाठी ते दोघेही फायद्याचे दिसत नाहीयेत. अगदी बरोबर आहे. पण ऊर्जा माझी काळे गोरे याप्रमाणे ट्रम्प हे गोरे आहेत आणि बायडन हे काळे आहेत चीन करता. अगदी, किंवा दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणूया आपण. बिलकुल, अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि दुसरं म्हणजे रशियाचं असं आहे की रशियाला ट्रम्प यायला पाहिजे आहेत, कारण रशियाचा चीनशी झगडा चालू आहे. रशियाने चीनला S-400 विमानभेदी क्षेपणास्त्र द्यायला मना केलेला आहे. अगदी नकार दिलेला आहे. आणि जी काही क्षेपणास्त्र त्यांनी आधी दिलेली आहेत त्याचे स्पेअर द्यायला नकार दिलेला आहे. त्याच्यामुळे चीन रशियावर चिडलेला आहे. त्यामुळे शत्रू तो माझा मित्र या उद्देशाने रशिया हा ट्रम्प यांना मदत करेल. मागे सुद्धा त्यांनी जे पोस्टल बॅलेटमध्ये गडबड केली होती तशी गडबड यावेळेला चीननी करू नये म्हणून रशियाचे हॅकर सुद्धा तैनात झालेले आहेत. अशा सुद्धा वार्ता येतात आहेत की चीनी हॅकर्स बायडनला मदत करण्याकरता तयार आहेत. रशियन हॅकर्स त्यांना रोखण्याकरता तयार आहेत. आणि तिथे आता काय होईल हे जसं गाडगीळ सरांनी आणि वळंसकर सरांनी सांगितलं की गेल्या आगामी 24 किंवा 36 तासामध्ये कळेलच. पण ही जी लढाई आहे, संगणकीय लढाई, ही सध्या तिथे फार जोरामध्ये चालू आहे आणि त्याच्यापासून आपण धडा घेण्याची गरज आहे. अगदी त्यावर आपण बोलूच. मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं महासत्तेच्या निवडणुकीत इतर महासत्तांचे असलेले हितसंबंध यावर प्रकाश टाकला, तो फार महत्वाचा मुद्दा आहे. विकासराव वाळुंजकरांना यावर बोलायचंय. विकासजी, मी आपल्याला 1 मिनिटाची संधी देतो, त्यानंतर मग आपण आपल्या सोबत असलेल्या विजय नाईक यांच्याकडे जाणार आहोत. विकासराव, आपण आपली भूमिका मांडा. माझा मुद्दा असा आहे की चीनचा विषय जो पुढे आलाय महासत्तेचा, तर त्याचा एक अप्रत्यक्ष या निवडणुकीत जो प्रभाव दिसतो तो असा आहे की संपूर्ण अमेरिका ही चीननी आतून पोखरलेली आहे. म्हणजे उदाहरण सांगतो की तुम्ही जर कॅलिफोर्नियामध्ये गेलात किंवा तिथल्या जवळपासच्या शहरात गेलात तर स्थलांतर जे आहे चीनी नागरिकांचं, आणि ते आता तिथले मतदार आहेत,
चीनमधला धनिक वर्ग मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात अमेरिकेत सेटल झाला आणि त्यांचा प्रभाव हा आत्ताच्या मतदानावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि हे अदृश्य स्वरूपात किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात होणारा निवडणुकीतला एक परिणाम आपल्याला दिसेल याचा विचार आपल्याला करावा लागेल. अगदी विकासराव, आपण आपली भूमिका चीनच्या संदर्भात मांडलीत. आपल्या सोबत आता प्रत्यक्षरित्या जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक. विजय नाईक यांच्याकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निवडणुकांना जवळून बघत त्याचं वार्तांकन करण्याचा, नोंदवण्याचा एक दीर्घ अनुभव आहे. विजयराव, मला आपल्याला थेट असा प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं ही निवडणूक ही घड्याळाच्या लोलकाप्रमाणे कधी इकडे कधी तिकडे अशा प्रकारे झुलतीये, उद्या निकाल वर खाली झाले तर अमेरिकेला जी सगळ्यात मोठी भीती वाटतेय ती आहे वांशिक हिंसाचाराची. खऱ्या अर्थानं वांशिक हिंसाचार होईल का? कारण अमेरिकेत व्हाईट हाऊसच्या बाजूला लोखंडी मोठं कडं उभारण्यात आलेलं आहे, जी तिथे महाग महाग ब्रँडची दुकानं आहेत राजधानी क्षेत्रातली. त्यांनी आपल्या काचेच्या तावदानांच्या भोवती लाकडी मोठे मोठे संरक्षक कठडे उभे केलेले आहेत. अशा प्रकारचा वंश आधारित हिंसाचार अमेरिकेत निकालाच्या नंतरही दिसावा, हे परिपक्वतेचं लक्षण मानावं, तशी खरंच शक्यता कितपत आहे? विजय नाईक. आपण जे म्हणतात त्याप्रमाणे हे परिपक्वतेचं लक्षण मुळीच नाहीये. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की ट्रम्प यांनी जे काय साधारणतः वातावरण निर्माण केलं, कॅम्पेनमध्ये जे वातावरण निर्माण केलं, आणि आपल्याला माहिती आहे की मिनेसोटामध्ये त्या ठिकाणी झालेला जो खून होता, फ्लॉइडचा खून होता, त्यानंतर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती कृष्णवर्णीयाची मोठी निदर्शनं झाली आणि हे कृष्णवर्णीय मोठ्या प्रमाणावरती एकत्र आलेले आहेत ते ट्रम्पला हरवण्यासाठी. आपल्याला आठवत असेल की ओबामा जेव्हा 2008च्या निवडणुकीत उतरले होते त्यावेळी देखील ओबामा यांच्या विरुद्ध रिपब्लिकन पक्षानं फार मोठा प्रचार केला, दुर्प्रचार केलेला होता आणि त्यावेळी हिस्पॅनिक, ब्लॅक्स, नंतर इंडियन्स आणि मोठ्या प्रमाणावरती व्हाईट्स या सर्व लोकांनी ओबामा यांना मतं दिली आणि त्यामुळे ओबामा 2008च्या निवडणुकीमध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. किंबहुना तशीच काही परिस्थिती डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये दिसते आहे की ते सुपर मासेस त्यांना म्हणतात, म्हणजे ते फक्त व्हाईट्स जी लोक आहेत त्यांना त्यांचा ते आदर करतात, त्यांना ते चिथावतात. आणि त्याचप्रमाणे आपल्याला ठाऊक आहे की 2016 मध्ये गन कल्चर जे झालेलं होतं ते गन कल्चर आता अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2016 मध्ये साधारणतः 26 लाख लोकांनी निवडणुकीच्या आधी गन्स विकत घेतलेल्या होत्या. आज त्यांची संख्या 39 लाख लोकांची संख्या झालेली आहे. याच्यामध्ये काही लोक जे आयुष्यामध्ये कधी हातामध्ये पिस्तूल घेतलं नव्हतं किंवा गन घेतलं नव्हतं अशा लोकांनी देखील स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आता हत्यारं घेतलेली आहेत, गन घेतलेली आहे आणि तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं अमेरिकन लोक म्हणतात आणि त्याच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण तसं म्हटलेलं आहे. त्यामुळे आज जी परिस्थिती आपण जी आता विशद केली की लोखंडी कडे आहे त्या ठिकाणी व्हाईट हाऊसच्या त्या ठिकाणी आणि इतर देखील आपल्याला ठाऊक आहे की गेल्या 2 दिवसापासून ट्रम्पच्या समर्थकांनी त्या ठिकाणचे हायवेज होते ते अडवलेले होते. अगदी, म्हणजे याच्यातला एक तपशील मी आपल्याला देतो विजयराव. तपशील छोटासा आहे, पटकन एकदा आपण त्याच्यावर लक्ष द्यावं. बिडेन यांची प्रचाराची बस हायवेवरून जात असताना त्याच्या भोवती ट्रम्प समर्थकांनी असं काही गाड्यांचं कडक केलं की बिडेन यांना आपली एक प्रचार सभा रद्द करावी लागली. म्हणजे जी देशातली सर्वात जुनी लोकशाही मानली जाते त्या भागात सुद्धा असंच वर्तन की जणू काही भारतातल्या निवडणुका तिथं हस्तांतरित झाल्यात की काय वाटावं? विजयराव, म्हणून असा काहीतरी संदेश दिला जाईल कारण स्वतः ते निवडून आले तर त्यांना देखील या व्हाईट लोकांना किंवा श्वेतवर्णीयांना त्यांना सांभाळावं लागेल आणि त्यांना काहीतरी वेगळी आशा दाखवावी लागेल. त्यामुळेच ते त्याच्यानंतरच ते स्वतःचं सरकार व्यवस्थितपणे चालवू शकतील. पण आज जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये महिला, अमेरिकेमधल्या महिला, आपल्याला ठाऊक आहे की अमेरिकेमधल्या महिला त्यांच्या विरोधामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहेत. त्यांनी जरी 2016 मध्ये ट्रम्प यांना मतं दिलेली असली तरी देखील ट्रम्पची अनेक कुलंगडी त्यानंतर साधारणतः गेले 3 वर्ष बाहेर येतात. त्यामुळे अमेरिकन महिला यांना सुरक्षिततेत स्वतःची सुरक्षितता वाटत नाही. आज अमेरिकेमधल्या कुठल्याही माणसाला किंवा त्या ठिकाणी राहत असलेल्या माणसाला सुरक्षितता वाटत नाहीये कारण त्यांना भय आहे ते हिंसाचाराचं. आणि अमेरिकेमध्ये जे गन कल्चर पसरलेलं आहे ते आता साधारणतः सर्वच क्षेत्रामध्ये म्हणजे व्हाईट लोक आहेत किंवा लहान मुलं आहेत, शाळेतली मुलं आहेत तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे.
त्यामुळे या हिंसाचारामध्ये आणखीन वाढ होणार असं मला वाटतं जर ट्रम्प निवडून आले नाहीत. कारण ते मोठं चॅलेंज किंवा आव्हान बायडन यांच्या पुढे असेल ना हॅरिस यांच्या पुढे असेल. कारण हॅरिस अगदी. मग बायडन आता हे डेमोक्रॅटिक विकास आहेत वाळुंजकर आणि एक प्रश्न या निमित्तानं पटकन उपस्थित जे होतो. बोलत आहे. विकास वाळुंजकर एक प्रश्न पटकन उपस्थित करतो, वेळेची मर्यादा आहे. होय. ट्रम्प न आल्यास होणाऱ्या कटकटी टाळण्यापेक्षा त्यांना निवडून द्या, असा एक मतप्रवाह असू शकतो का? नाही नाही, मला या मुद्द्यात विश्लेषण करताना असं म्हणायचं आहे की आत्ता जे उदाहरणं दिली गेली हिंसाचाराची, तर त्यामध्ये हे खरं आहे की एखाद्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदूकधारी येतात, ते विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर बंदुका चालवतात. या आत्ता अशा प्रकारच्या खूप झाल्यात. आणि आत्ताच्या निवडणुकीत जो विषय आला की जो याला उत्तर म्हणून पुढे आलाय की तो बंदूक नियंत्रण कायदा म्हणून आहे. आणि या निवडणुकीत तो चर्चेमध्ये आहे, परंतु तिथल्या ज्या बंदूक निर्मात्यांच्या लॉबीज आहेत त्या हा कायदा होऊ देत नाहीत. आणि तिथल्या सामान्य माणसाला त्या कायद्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि आत्ताच्या निवडणुकीत इश्यू म्हणून हा विषय पुढे आलाय. त्यामुळे जर आता ट्रम्प निवडून आले तर मी तुम्हाला लिहून देतो की बंदूक नियंत्रण कायद्याला त्यांचा विरोध असेल. आणि अमेरिकेतलं जनमत आत्ताचं हे खरोखरी असं आहे की त्यांना बंदूक नियंत्रण कायदा हवा आहे. तुम्ही हातात बंदूक दिली की समोरच्याच्या हातात बंदूक द्यावी लागते. आणि मग त्यातनं जो हिंसाचार होतो तो जास्त करून हा वर्णभेदाशी निगडीत विषय आहे. खरंय खरंय खरंय. पण त्यात एक आणखीन एक मुद्दा आहे जो थोडासा व्यवसायाशी निगडीत आहे. आणि विकासराव, त्या निमित्तानं मी एक पटकन प्रश्न अभयरावांना विचारतो. अभयराव, अमेरिका ही आर्थिक महासत्ता जशी आहे तशीच ती लष्करी महासत्ता सुद्धा आहे. अमेरिकेमध्ये बंदुका आणि दारुगोळे बनवणारे जे मोठे कारखानदार आहेत ते सुद्धा तिथल्या राजकारणावर आणि राष्ट्राध्यक्षांच्या धोरणावर परिणाम करत असतात. अमेरिकेत बंदुकांची विक्री होऊ नये असा विचार करणारी माणसं ही सुद्धा मोठ्या प्रमाणात राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीतल्या निकालांना ठरवतात. हे विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच गन कल्चर अर्थात बंदुकांच्या वापराचं स्वातंत्र्य अमेरिकेत कायम अबाधित राहतं का? अभयराव, याची चर्चा या निकालाच्या निमित्तानं करणं ही गरजेचं आहे, कारण अर्थातच त्याचे परिणाम निकालात आपल्याला दिसणार आहेत. अभयराव, योग्य की अयोग्य? जे तुम्ही म्हणालात ते योग्य आहे, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे प्रसाद सर, की अमेरिकेची सामाजिक व्यवस्था ही मुक्त सामाजिक व्यवस्था आहे. तशी आपल्याकडे काही काळापूर्वी होती. जुन्या काळात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक जण आपल्या कमरेला तलवार बांधून हिंडत असे. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये सध्या लोक गन घेऊन हिंडतात. अमेरिकेची जी सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे ती म्हणजे वेपन इंडस्ट्री आहे. अगदी विमानांपासून ते छोट्या बंदुकापर्यंत किंवा जी स्मॉल गन ज्याला म्हणतात .22 कॅलिबर तिथपर्यंत सगळ्या गन्स तिथे बनतात. त्यामुळे त्या लॉबीला कुठल्याही हालतीमध्ये असंतुष्ट करणं किंवा त्या लॉबीला छेडणं हे कुठल्याच राष्ट्रपतीच्या अखत्यारीमध्ये नाही आहे, कारण ते सरकार उलटवतील. खरंय. जॉन केनेडीने 1965 मध्ये हा ट्राय केला होता, पण त्यावेळेला त्यांचा मर्डर झाला, त्यांची हत्या करण्यात आली होती. तर ही अगदी ताजी घटना आहे. त्याच्यामुळे ही लॉबी इतकी भयंकर स्ट्रॉंग आहे की ड्रग्सच्या वर सुद्धा ही लॉबी आहे. आणि या लॉबीचे जी पाळंमुळं आहेत ती जगभरातली प्रत्येक देशामध्ये आहे. भारतामध्ये आहे, चीनमध्ये आहे, जपानमध्ये आहे, कोरियामध्ये आहे, आफ्रिकन देशांमध्ये आहे, मध्य पूर्वेतील देशांमध्ये आहे, दक्षिण अमेरिकी देशामध्ये आहे. एक फक्त कॅनडा जर सोडला तर सगळीकडे या लॉबीचा दबदबा आहे किंवा त्या लॉबीची डिमांड आहे. अगदी. अभयराव, याच निमित्तानं चर्चा आपण पुढे नेऊ. एक वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे छोटीशी विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये.